सकाळी मी होते, दुपारी माननीय मुख्यमंत्री होते आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमात असं स्पष्टीकरण केलं की एखादा लाखाचा कमी जास्त असेल, कागद आता माझ्याकडे नाहीये, माझ्या गाडीत आहे, मी तो तुम्हाला देईन खरं, 2 कोटी मला वाटतं 65 का 66 लाख महिलांना इलेक्शन झाल्या पैसे देण्यात आले. त्याच्यापैकी 17 कोटी त्याचे असे निघाले, 17,000 कोटी, ज्यांना नोकऱ्या होत्या सरकारी, त्यांनी ते पैसे घेतले, पुरुषांनी पैसे घेतले असे. म्हणजे आता पुरुष सरकारी नोकरी, म्हणजे मला प्रश्न विचारायचा महाराष्ट्र सरकारला की पहिल्यांदा तुम्ही जेव्हा फॉर्म भरून घेतले तेव्हा काय निकष लावले? इलेक्शन होतं, लोकसभाच्या नंतर ही स्कीम आली, मग विधानसभा, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, तोपर्यंत स्कीम मध्ये हळूहळू कमतरता आली आणि आता जवळपास त्यांचं वेबसाईट दाखवते 1,12 लाख. हे व्हेरीफाय करा, त्यांचा वेबसाईटचा नंबर आहे 1,12 पण सरकार म्हणते हा नंबर फ्रीज होईल 1,60 लाख. म्हणजे जवळपास शेवटी 1 कोटी महिला ज्यांचा फॉर्म भरला होता, त्यांना पैसे दिले होते. मला 3-4 प्रश्न सरकारला विचारायचे. एक तर 1 कोटी महिला, 80 लाख म्हणा, 1 कोटी म्हणा, जो काय नंबर त्यांना सरकारला मान्य असेल, कारण का त्यांच्याच वेबसाईट मध्ये तफावत. पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही मग इतके कोटी रुपये कुणाला दिले? तुम्ही म्हणता त्या महिला त्या स्कीम मध्ये बसत नाही, मग त्या महिलाचे पुरुष आहेत का, डमी अकाउंट आहे, काय आहे ते अकाउंट, कोण आहे ते? कारण का तुम्ही म्हणता निकषात बसत नाही, मग निकषात बसता नसताना पहिली स्कीम इम्प्लिमेंटच कशी झाली? हा पहिला मुद्दा. दुसरा, ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. मी SITची पण मागणी मागेही तुमच्या समोर केलेली आहे. तिसरा मुद्दा की याची रिकव्हरी कशी करणार? मी पैसे दिले, मग तुम्ही कुठल्या अकाउंटला पैसे दिले, कुणाला पैसे दिले? तुमचं म्हणणं KYC झालं नाही. मला प्रश्न पडतो, तुम्हाला आठवत असेल माननीय मोदीजींनी एक स्टेटमेंट केलं होतं की मी कॅश हद्दपार पार करणार, आणि त्यांनी नोटबंदी केली. नोटबंदी झाली, सगळ्यांची जनधन अकाउंट होईल. अभिमानाने आम्हाला सांगायचे करोडो लोकांची जनधन, सगळे जे नॉन बँकिंग मधले 100% बँकिंग सिस्टम मध्ये आले जनधन योजने. आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने आधार कार्ड काढलं, तर गाव, वाडी, वस्ती आधार कार्ड मिळालं की नाही या देशात सगळ्यांना? हे मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झालेला हा उपक्रम. मग जनधन योजना, ती पण चिदंबरम साहेबांची योजना आहे. पुढे मोदी साहेबांनी ती पुढे नेली, मान्य केली, पुढे केली नाही, पण ओरिजिनल ही जनधन योजना ही चिदंबरम साहेबांची, मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये. मग जनधन योजना आणि आधार कार्ड हे क्लब करून तुम्ही तीच यंत्रणा वापरून तुम्ही लाडकी बहीण योजना का नाही केली? हे इन्फ्रास्ट्रक्चरचं होतं ना. मग 1 कोटी म्हणा, 80 लाख म्हणा, माझं म्हणणं एकही चुकीचा असता कामा नये ना. मग ह्याला काय म्हणायचं? इलेक्टोरल भ्रष्टाचार म्हणायचा, बनवा बनवी म्हणायचं का आमचे जयंतराव म्हणाले तसं? गरज करो, मला माहितीये काय. पण असा एक नोट येली आहे जी माझ्या वाचण्यात आली, त्याचा मी अभ्यास करणार आहे. त्याच्यामध्ये अजूनही माननीय मुख्यमंत्र्यांना इतक्यात पत्र लिहिणार नाहीये, पण मी थोडा डेटा केंद्र सरकारकडून घेणार आहे. कारण का आम्हाला जी माहिती आली आहे की केंद्र सरकारकडून सर्व शिक्षा अभियानचे आणि RTEचे पैसे येतात. ते RTEचे पैसे शिक्षकांना न देता, शाळांना न देता ते सर्व शिक्षा अभियान मध्ये जातात आणि सर्व शिक्षा अभियानचे पैसे लाडकी बहीण योजनेला देतात. माझं म्हणणं आहे की ज्याच्याबद्दल मी तुम्हाला इतक्या वेळा बोललो, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय त्याच्याबद्दल की हा कायदा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला आणि मनमोहन सिंग साहेबांनी पुढे दिला, ज्याला FRBM ऍक्ट म्हणतात, की किती पैसे आले आणि किती खर्च करायचे, तिथली जी गॅप असते त्याला फिस्कल मॅनेजमेंट डेफिसिट म्हणतात. तर महाराष्ट्रामध्ये फिस्कल मॅनेजमेंटचं जे काम चाललेलं आहे ते कसं चाललेलं, मी गेले 2 वर्ष याच्याबद्दल बोलतो. मग का नाही वेळेवर पैसे येते? पगार वेळेवर होत नाहीत, सबसिडीज वेळेवर मिळत नाहीत, आणि लाडकी बहीण योजनेमध्ये 1 कोटी महिला तुम्ही कमी करता.
महिला भ्रष्टाचार म्हणायचं तर काय म्हणायचं? फसवलंच ना तुम्ही महिलांना. मग याची जबाबदारी कोण घेणार? म्हणे स्कीम आम्ही चालू ठेवतो. स्कीम चालू ठेवतात ना तुम्ही, पण त्याच्यात निकष लावून ज्या पद्धतीने महिला कमी करतायत ते अतिशय दुर्दैवी आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. हे महाराष्ट्रातील मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की त्यांनी महिला बाल कल्याणला याचे प्रश्न आम्ही जे मानते ते माननीय मुख्यमंत्री एक मोठा राज्याचा भाऊ म्हणून त्यांनी त्या महिला बाल कल्याण डिपार्टमेंट कडून माहिती मागवली पाहिजे.